नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल. चला तर आज आपण पाहूया जे तलाठी रिझल्ट लागला होता त्यावर तलाठी म्हणजे TCS कंपनीने इथे प्रेस नोट दिलेली आहे. पहा, म्हणजे तलाठी रिझल्ट जे लागलेला आहे त्याचं नॉर्मलायझेशन करून सगळ्यांचे गुण इथं देण्यात आलेला आहे. तर त्याविषयी जो गोंधळ उडालेला आहे का 200 पेक्षा जास्त मार्क कसे असू शकतात, म्हणजे बऱ्याच जणांना 200पेक्षा जास्त गुण आलेले आहे. तर त्याविषयी इथे प्रेस नोट देण्यात आलेली आहे. तर पहा काय म्हटलेलं आहे ते आपण पाहूया. पहा, तलाठी भरती परीक्षा 2023 दिनांक 17/8/2023 ते 14/9/2023 या कालावधीमध्ये 3 भागात एकूण 57 सत्रामध्ये घेण्यात आली आहे. तर 57 सत्रामध्ये 3 भागामध्ये इथं परीक्षा घेण्यात आली होती. तर सदर परीक्षेस महाराष्ट्रभरातून जिल्हानिहाय तलाठी पदासाठी एकूण 10,41,713 परीक्षार्थींनी अर्ज दाखल केले होते आणि सदर उमेदवारापैकी 8,64,960 उमेदवारांनी परीक्षा दिली आहे. तर पहा, एवढ्या उमेदवारांनी इथे परीक्षा दिलेली आहे. तर परीक्षेनंतर सदर परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्न उत्तराबाबत उमेदवारांनी विचारलेल्या शंकाचे TCS कंपनीने 3 वेळा इथे शंका समाधान केलेले आहे. म्हणजे पहा, 149 प्रश्नांचे एवढे इथं प्रश्न विचारण्यात आले होते. तर दिनांक 4/1/2024 अखेर शंका समाधान प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. तर पहा काय म्हटलेलं आहे. TCS कंपनीद्वारे तलाठी भरती जाहिरातीमध्ये प्रथमतः प्रसिद्ध केल्यानंतर 57 सत्रामध्ये विचारलेल्या प्रश्नाच्या आधारे 57 प्रश्नपत्रिकाची काठिण्य पातळी विचारात घेऊन उमेदवारांनी प्रश्नाची उत्तरे देऊन मिळवलेल्या उत्तराच्या गुणावर गुण सामान्यीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. पहा, तर इथे mahabhumi.government.in या वेबसाईटवर 27/9/2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. पहा, गुण सामान्यीकरण पद्धती आणि दिनांक 5/1/2024 रोजी या सामान्यीकरण केलेल्या गुणानुसार उमेदवारांना मिळालेले सामान्यीकृत गुण म्हणजेच नॉर्मलायझेशन स्कोअर हे www.mahabhumi.government.in या वेबसाईटवर तलाठी भरती पोर्टल टॅबवर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. पहा, तर पहा इथं काय म्हटलेलं आहे. 7/1/2024 रोजी वृत्तपत्र व दूरचित्रवाणी माध्यमातून व सामान्यीकृत गुणाबाबत बातमी देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने स्पष्ट करण्यात येते की सामान्यीकरण प्रक्रियेदरम्यान काठिण्य पातळीनुसार उमेदवारांना मिळालेल्या गुणामध्ये वाढ किंवा घट करण्यात येते. यामुळे काही उमेदवाराची सामान्यीकृत गुण हे एकूण गुणापेक्षा जास्त होऊ शकतात. तर पहा, इथे सरळ म्हटलेलं आहे का दिलेल्या गुणाचे जास्त गुण होऊ शकतात. तलाठी भरती परीक्षेमध्ये एकूण 48 उमेदवारांना 200पेक्षा जास्त सामान्यीकृत गुण मिळालेले आहे. तर पहा, 48 उमेदवारांना इथे 200पेक्षा जास्त गुण देण्यात आलेले आहे. कारण हे मार्क्स नसून हे नॉर्मलायझेशन इथं करण्यात आलेलं आहे, हे तुम्ही समजून घ्या. त्यांचं म्हणणं आहे असं का 48 उमेदवारांना 200पेक्षा जास्त गुण इथे आहे आणि सामान्यीकृत गुण प्रसिद्ध करणे हे महत्त्वाचे आहे. कारण जेव्हा निवड प्रक्रिया सुरू करण्यात येईल तेव्हा आरक्षण व सारखे गुण मिळालेल्या अनेक उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांना सर्वाधिक सामान्यीकृत गुण मिळालेले आहे त्यांची निवड तर्कसंगतीने करता येणे शक्य होईल व परीक्षार्थीच्या मनात नेमक्या गुणाबाबत गोंधळ उडणार नाही. तर सदर परीक्षा ही TCS कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आलेली असून जेव्हा मोठ्या प्रमाणात परीक्षार्थी परीक्षा देत असतात त्यामुळे सत्र संख्या अधिक असते. तर पहा, सामान्यीकृत म्हणजे सामान्यीकरण प्रक्रिया करणे भाग पडते. तर पहा, इथे खूप मोठ्या प्रमाणात इथं विद्यार्थी होते आणि ऑनलाईन एक्झाम असल्यामुळे इथे जास्त विद्यार्थी असल्यामुळे परीक्षा ही वेगवेगळ्या सत्रामध्ये घेण्यात आलेली होती. त्यामुळे इथे हे असं
नॉर्मलायझेशन करण्याची वेळ आलेली आहे. कारण इथे पेपर पॅटर्न म्हणजेच पेपर पॅटर्न एकच असला तरी वेगवेगळे पेपर हे काठिण्य पातळी जी पेपरची होती त्यानुसार नॉर्मलायझेशन इथे करण्यात आलेलं आहे. तर पहा, प्रश्नाची काठिण्य पातळी विचारात घेता उमेदवारावर अन्याय न करता सर्व उमेदवारांना एकच मोजमाप लावण्यासाठीची ही वैज्ञानिक प्रक्रिया आहे. तर ही वैज्ञानिक प्रक्रिया आहे ती त्यानुसार होते, कुणाला जास्त कमी नाही. तर ही काठिण्य पातळी ही सरळ तो आपण वैज्ञानिक प्रक्रिया पार केल्या जाते. तर गुण सामान्यीकरणची ही कार्यपद्धती सर्व प्रकारच्या मोठ्या परीक्षांमध्ये जसे रेल्वे भरती, SSC, म्हाडा इत्यादी नोकर भरतीसाठी यापूर्वी वापरण्यात आलेली आहे. तर सर्वांना हे नॉर्मलायझेशन आहे असं नाही का पहिली वेळेसच होत आहे. हे TCS कंपनीने या अगोदरसुद्धा अशा पद्धतीने नॉर्मलायझेशन केलेलं आहे. पहा, गुण सामान्यीकरण .महाभूमी.government.in या वेबसाईटवर दिनांक 27/9/2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर पहा, गुण सर्वांचा रिझल्ट लागलेला आहे. आणि पहा, तथापि परीक्षेतील प्रक्रियेबाबत काही भिन्नता असल्या कारणाने काही वृत्तपत्र, दूरचित्रवाणी माध्यमातून सामान्यीकरण गुणाबाबत बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. तर गुण सामान्यीकरण प्रक्रिया ही अनेक सत्रात घेतल्या जाणाऱ्या परीक्षेसाठी अत्यावश्यक असल्याने कोणत्याही उमेदवारावर अन्याय न होण्यासाठी ती तलाठी भरती परीक्षेसाठी पार पाडण्यात आली आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी. तर पहा, खाली दिलेले आहे 200 पेक्षा जास्त सामान्यीकृत गुण मिळालेल्या उमेदवाराची इथं यादी देण्यात आलेली आहे. पाहून घ्या. तर ही होती TCS कंपनीतर्फे जो गोंधळ उडालेला आहे तलाठीच्या मार्क्सबद्दल, त्याबद्दल हे TCS कंपनीने दिलेले उत्तर आहे. तुम्हाला हे पटलं का नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.